So, Bal Mitranno, a very good morning and a warm welcome to the family of Success Science Academy, a simple way to fall in love with physics. Dear students, today we will learn numerical solving of HSC level, which will create a base for CET, JEE and NET. आतापर्यंत आपण सिंपल हार्मोनिक पहिले वेव्हचं कॅटेगरायझेशन पाहिलं, नंतर सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हचा फील पण घेतला, काल इक्वेशन पण शिकलो आणि आता त्यावरती बेस्ड न्यूमेरिकल्स विल सी. सोबतच्या न्यूमेरिकल इज हिअर अँप्लिट्यूड ऑफ द वेव्ह इज रिप्रेझेंटेड आणि हे आपल्याला इक्वेशन समोर आहे. SI युनिट मध्ये आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर वेव्हलेंथ, फ्रिक्वेन्सी आणि अँप्लिट्यूड SI युनिट मध्ये सांगा. ओके, ठीक आहे बेटा, ठीक आहे. आता लक्ष द्या. सो माझ्याकडे जे इक्वेशन आहे ना बेटा, ते इक्वेशन आहे y इज इक्वल टू a sin 2 पाय छोटा t बाय मोठा t मायनस x बाय लॅम्बडा इज द इक्वेशन वी आर हॅव्हिंग. ठीक आहे. आता वरती जे इक्वेशन आहे, मला याला ह्या इक्वेशन सारखं रिप्रेझेंट करायचंय, बरोबर, सो दॅट वी कॅन कम्पेअर. वरती मला दिसतंय की a कॅन बी 0.2 साइन ऑफ 4 पाय, बट मला पाहिजे 2 पाय. साइन ऑफ 4 पाय बट मला पाहिजे 2 पाय. मी त्यासाठी काय करतो बेटा, y इज इक्वल टू 0.2 साइन, हा जो 4 पाय त्याला लिहितो 2 इंटू 2 पाय. बघ मी त्याला काय लिहिलं, 2 इंटू 2 पाय आणि कंसात ऍज इट इज t अपॉन 0.08 मायनस x अपॉन 0.8 झालं. मला पाहिजे 2 पाय ना, म्हणून हा जो 2 आहे याला आतमध्ये आत दोन्ही ठिकाणी गुणिले करू आपण, विच इज इक्वल टू 0.2 साइन ऑफ. आता 2 ने आत दोन्ही ठिकाणी गुणणार, हा 2 पाय असा ठेवायचा आपल्याला. 2 ने गुणल्याच्या नंतर काय होईल बेटा, t अपॉन, बघ ना 2t होईल ना, म्हणजे 2 ने याला खाली भाग जाईल ना, सो 0.04 झालं, वजा 2x अपॉन हे होईल तर 2 ने याला भाग जाईल पुन्हा, सो x अपॉन 0.4. क्लियर आहे. नाउ यू कॅन कम्पेअर our equation with given equation. ओके, आणि मग आता I will say compare with स्टार इक्वेशन. हे आपलं रेफरल इक्वेशन आहे, स्टँडर्ड इक्वेशन. मग बघ आता 0.2 विल बी ए, सोबतच्या अँप्लिट्यूड विल बी 0.2 आणि अँप्लिट्यूड हे डिस्टन्स आहे SI युनिट्स मध्ये, म्हणजेच मीटर मध्ये. अँप्लिट्यूड तर डिस्टन्स आहे ना, सो अँप्लिट्यूडचा विषय संपला. पहिलं जर अच्छा अँप्लिट्यूड निघलं, ठीक आहे, दिस वॉज थर्ड वन. ओके, अँप्लिट्यूड भेटलं. आता वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सी. सो बेटा a sin 2 पाय छोटा t बाय मोठा t, सो दिस इज द पिरियड. सो कॅन आय से बेटा t इज इक्वल टू 0.04. पिरियड कशात असतो, सेकंद मध्ये, बट वी आर इंटरेस्टेड इन फ्रिक्वेन्सी. आपल्याला रिलेशनशिप माहिती आहे बेटा, फ्रिक्वेन्सी आणि टाइम पिरियड. फ्रिक्वेन्सी पाहिजे तर रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड करा. ओके, सो 1 अपॉन 0.04. मग आता याला कसं करणार आपण, 2 घरे पुढे जा, वरतून पण 2 घर पुढे जा, विल बिकम 100, खाली राहील 4. एग्री. सो फ्रिक्वेन्सी विल बी 25 हर्ट्ज. फ्रिक्वेन्सीचा नंबर किती होता, दुसरा. ओके, सो या 2 गोष्टी सॉल्व्ह झाल्या. आता वेवलेंथ. आता वेवलेंथ कसं करणार, अँप्लिट्यूड झाला, फ्रिक्वेन्सी झाला, खाली विषय वेवलेंथ आहे बच्चा. छोटा t बाय मोठा t मायनस x बाय लॅम्बडा. सो फ्रॉम हियर आय विल गेट रेडीमेड वेवलेंथ. सो फर्स्ट लॅम्बडा विल बी 0.8. वेवलेंथ सुद्धा डिस्टन्स आहे, सो इट विल ऑल्सो बी इन द मीटर्स. स्क्रीनशॉट घ्या. सो बाल मित्रांनो, सेकंड क्वेश्चन आपल्याला सांगतोय राईट इक्वेशन ऑफ द वेव्ह, सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हचं इक्वेशन लिहा, की जिचं अँप्लिट्यूड आहे बेटा 0.02 मीटर. सो पहिले गिवन लिखा जाए, जे दिलंय एकदा ते लिहू. अँप्लिट्यूड आहे बेटा 0.02 मीटर, पिरियड आहे 0.04 सेकंड्स. ऑल राईट, ट्रॅव्हलिंग अलॉंग
पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. व्हेरी इम्पॉर्टंट प्यारे बच्चों. मी काय बोललो? फेज निगेटिव्ह, फायला मायनस करायचं, कारण की पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस चालली, निगेटिव्ह चालली तर प्लस करायचं. विथ वेलॉसिटी, सो व्ही 12.5 मीटर पर सेकंड. सगळं या साय मध्ये काही टेन्शन नाही. ओके, सॉल्व्ह किया जाय, कारण की एवढ्याच गोष्टी सध्या आपल्याकडे. सोल्युशन बेटा, मला सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हचं इक्वेशन लिहायचंय. जे इक्वेशन आपल्याला माहिती आहे ते इक्वेशन काय बेटा? y इज इक्वल टू ए साइन 2y छोटा टी बाय मोठा टी मायनस एक्स बाय लॅमडा. की बच्चा याच्यामध्ये ना, हा जो टी आणि एक्स आहे, दीज आर द व्हेरिएबल्स. हा छोटा टी आणि एक्स आहे, हे दोन काय इन्स्टंटेनियस ना, दे आर व्हेरिएबल्स. ठीक आहे, कारण की टाइम इन्स्टंटेनियस आहे. 2 सेकंद, 4 सेकंद, 5 मिनिट हा टाकावा लागतो तुम्हाला. छोटा एक्स आहे डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय वेव्ह आहे. छोटा एक्स डिस्टन्स ट्रॅव्हल बाय वेव्ह. वाय आहे ना, वाय डिस्प्लेसमेंट आहे. 8वा कालचं, दॅट व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. वाय पार्टिकलने उडी मारलेली डिस्प्लेसमेंट आहे. एक्स हे डिस्टन्स आहे वेव्हचं. सो बेटा ते हे दोन व्हेरिएबल आहे. बाकी मला अँप्लिट्यूड, पिरियड आणि वेव्हलेंथ पाहिजे. सो बच्चा माझ्याकडे अँप्लिट्यूड आहे, यस सर. पिरियड आहे, यस सर. खाली विषय राहिला लॅम्बडाचा. सो क्या किया जाए प्यारे बच्चों? वी नो द रिलेशनशिप v इज इक्वल टू एफ लैम्बडा. आहे का नाही? I know my standard relation v is equal to f lambda. So beta f is reciprocal of time. So can I write lambda upon t? Clear आहे? मग हा जो मला लॅम्बडा पाहिजे इथून भेटून जाईल ना बेटा. लॅम्बडा इज इक्वल टू vt. झालं. आदत बना लो प्यारे बच्चों, इस चीज की आदत बना लो. वेरी सिंपल, v is f lambda, f is 1 by t, so lambda will be vt. हे खूप वेळा लागणार, इट्स व्हेरी बेसिक. v आहे, t आहे, सो पुट किया जाए v इज 12.5, t इज 0.04. सो इसको मल्टीप्लाई किया जाए. चला 4 ने एकदा 125 ला मल्टीप्लाई करू. 4 पंचे 20, आज चला 2, 4 2 8 2 10, 1. ठीक आहे, 125 गुणिले 4 आलाय 900. डिसिमल पॉइंट बघ, हे 2 आणि हा 1, 3 टाकून द्या. ठीक ठीक ठीक, 0.9. ठीक है बच्चा, सो 0.9 मीटर्स. आई हैव गॉट एवरीथिंग. पुट किया जाए, सो इक्वेशन y is equal to a is 0.02, so 0.02 sin 2 pi छोटा t by मोठा t 0.04 minus x by lambda is 0.9. we are done. स्क्रीनशॉट लिया जाए. सो बच्चा, थर्ड न्यूमेरिकल, ए सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह ऑफ फ्रिक्वेन्सी. एकदा जी दिलंय ते लिहू आपण. गिवन कि बेटा फ्रिक्वेन्सी 5 हर्ट्ज है, सो एफ इज 5 हर्ट्ज. ट्रेवलिंग अलोंग प्लस एक्स डायरेक्शन. बच्चा प्लस एक्स चा अर्थ मायनस साइन. विथ वेलोसिटी ऑफ 40 मीटर पर सेकंड, सो v इज 40 मीटर पर सेकंड. कैलकुलेट प्रोपोगेशन कांस्टेंट व्हिच इज k क्वेश्चन मार्क. फेज डिफरन्स बिटवीन 2 पॉइंट्स व्हिच आर सेपरेटेड बाय डिस्टन्स ऑफ 0.8. म्हणजेच x काढायचा, हे कळालं पाहिजे बेटा, बरं का. सॉरी, x दिलाय, फेज डिफरन्स काढायचा आहे. ओके, फाइज क्वेश्चन मार्क. क्लियर आहे बेटा? 2 पॉइंट्स दे आर सेपरेट. फील देतो मी बेटा. आपली जी वेव्ह चालते ही अशी, बरं का, ही मस्त पैकी आपली वेव्ह चालू आहे टुवर्ड्स इन्फिनिटी. ओके, कारण सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे. सो बेटा या सगळ्या गोष्टी दिल्यात, के काढायचा आहे आणि 2 पॉइंट्स विच आर सेपरेटेड बाय 0.8 मीटर. चा अर्थ असा आहे की बेटा मे बी एक पॉइंट इथं असेल आणि एक पॉइंट इथं असेल, बरं का. मग आता हा पॉइंट खाली उडी मारण्याची तयारी, ते कुठे असू द्या, पण स्ट्रिंग वरती घ्या किंवा तुमच्या वेव्ह वरती घ्या.
साऊंड वेव्ह तुम्ही जर का घेतली तर बेस एअर मध्ये घ्या, मीडियम मध्ये घ्या. सो हे जे 2 पॉईंट आहेत बेटा, ह्या दोघांमधला एक्स दिलाय त्यांनी तुला, हा तर एक्स असतो ना बेटा. आर गेटिंग? सो दिस इज द स्टोरी. 1 बाय 1 चालू आपण. के काढायचा. तर बेटा मला के माहिती आहे, प्रोपगेशन कॉन्स्टंट 2 पाय बाय लॅम्बडा, आहे की नाही? बरं, लॅम्बडा आहे का माझ्याकडे? नाहीये. पण माझ्याकडे व्ही आहे, एफ आहे, बरोबर का नाही? व्ही आहे, एफ आहे. वी नो व्ही इज इक्वल टू एफ लॅम्बडा. व्ही इज इक्वल टू एफ लॅम्बडा. आता बघ ना, व्ही आणि एफ आहे. सो कॅन आय गेट लॅम्बडा बच्चा? लॅम्बडा विल बी व्ही अपॉन एफ. व्ही इज 40, एफ इज 5, 5×48. सो लैम्बडा आला 8 मीटर्स, 5 मीटर्स. हे सगळे SI युनिट मध्ये. सो लैम्बडा को पुट किया जाए, which is equal to 2 pi by lambda is 8. So pi by 4. Sir, what is SI unit of that K? Propagation constant 2 pi. तर अँगल आहे फिजिक्स मधली एकुलती एक क्वांटिटी जिला युनिट आहे पण डायमेन्शन नाही. ओके, रेडियन. आणि बेटा लक्ष दे, भागिले लॅम्बडा. लक्ष देता, हा जो खालचा लॅम्बडा आहे तर तो खाली गेल्यामुळे, आता वरती असेल तर मीटर, खाली आहे तर मीटर इनवर्स. आर यू गेटिंग? मीटर इनवर्स. काय लिहायचं बेटा? प्रोपगेशन कॉन्स्टंट मीटर इनवर्स. आर यू गेटिंग? अच्छा, आता लक्ष, कारण की 2 पाय कॉन्स्टंट आहे ना बेटा. 2 पायला युनिटचा काही संबंध नाही. थीटा असा तर रेडियन केला असता, पण 2 पाय कॉन्स्टंट आहे. सो खालचा मीटर वर आला मीटर इनवर्स. विषय झाला केचा. आता मला कळायचंय फाय. सो बेटा फाय सगळ्यांना माहिती आहे. फाय इज इक्वल टू 2 pi by lambda into x. Are yes or no? Phi is 2 pi by lambda into x. I have everything. 2 pi भागिले लॅम्बडा किती आहे बेटा? काढलं ना आपण, ठीक आहे. 8 इंटू x त्याने दिला होता 0.8. झालं. which is equal to 8 ने काय होईल? 0.1 आणि 0. म्हणजेच बे ग बे. सो 0.2 pi is the phase difference. Take the screenshot. अरे yes or no? है कि नहीं? इजी. So bachcha, fourth is the conceptual question we're having. A wave of frequency 500 hertz is traveling with speed of 350 meter per second. मला frequency दिली आहे, so I will write frequency as 500 hertz. Given लिहितो व्यवस्थित. Given कि बेटा frequency is 500 hertz. ठीक है? Traveling with the speed of 350 meter per second. So I have got velocity as 350 meters per second. पहिला क्वेश्चन म्हणतात, व्हॉट इज द फेज डिफरन्स बिटवीन टू डिस्प्लेसमेंट्स ऍट अ सर्टन पॉइंट ऑफ टाइम्स 1 मिलीसेकंद अपार्ट. चा अर्थ नीट समजून घ्या बेटा. फर्स्ट वन बर का, याला सोडू आपण. काय म्हणतायत मला, जी तुझी वेव्ह चालली ना बेटा दिस वे, व्हॉट इज फेज डिफरन्स बिटवीन दोन डिस्प्लेसमेंट्स? माइक्स प्रत्येकाने स्वतःहून म्यूट करत जा. ही परत सांगायची वेळ नका येऊ देऊ. ही जी वेव्ह चालली आहे तर कुठल्या तरी 2 पॉइंट्स मध्ये, बरं का, व्हॉट इज द फेज डिफरन्स दे आर सेइंग. की समजा बाबा कोणते तरी 2 पॉइंट असतील, समजा हे 2 पॉइंट उचला कोणते तरी. व्हॉट इज फेज डिफरन्स? सो बच्चा फाय इज इक्वल टू क्वेश्चन मार्क ऍट अ सर्टन पॉइंट ऑफ टाइम्स 1 मिलीसेकंद अपार्ट. म्हणजे बच्चा दिलंय काय माहिती त्यांनी, 1 मिलीसेकंद अपार्ट आहे ना. डेल्टा टी इज 1 मिलीसेकंद. चा अर्थ काय? 10⁻³ सेकंद. कम ऑन, मिली सेकंद म्हणतायत. मिली सेकंद, मिली इज 10⁻³ सो डेल्टा टी तो इन्स्टंटेनियस टाइम आहे, इन्स्टंटेनियस टाइम डिफरन्स आहे, तो 10⁻³ मिली सेकंद आहे. नीट फोकस करायच्या वरती, ठीक आहे. सो हा जो डेल्टा टी टाइम इंटरवल आहे ना या दोघांच्या मधला, दिस मच, हे यांनी डेल्टा टीच्या टर्म्स मध्ये दिला होता की बाबा 10⁻³ सेकंद एवढ्या वेळेत फेज किती, एवढ्या वेळेत फेज किती. तर बेटा लक्ष दे,
मी तुम्हाला ज्या पद्धतीने शिकवलंय ते पुन्हा एकदा थोडस रिवाइज करू आपण. प्यारे बच्चों, सपोज एक सिंगल वेव मी कन्सिडर केली. ओके बच्चा. तर बेटा ह्याच्या बाबतीत ना मी तुम्हाला काय शिकवलंय की वेवलेंथ इज लॅम्बडा. ओके बच्चा, वेवलेंथ इज लॅम्बडा. तर एक लॅम्बडा वेवलेंथ मध्ये किती फेज असते? एक अख्खी सायकल म्हणजे एक अख्खा सर्कल म्हणजे 2 पाय अँगल. क्लिअर आहे? म्हणजे 2 पाय अँगल. एकदम क्लिअर आहे? ओके. मग आता मला सांग बेटा, मी इथे लिहितो डिस्टन्स. बरं, एक छोटासा कॉलमच करू आपण. डिस्टन्स आणि फेज डिफरन्स. डिस्टन्स आणि फेज डिफरन्स. बेटा डिस्टन्स लॅम्बडा आहे बरं का. डिस्टन्स लॅम्बडा आहे तर फेज डिफरन्स किती आहे? 2 पाय किंवा फेज ऑफ 2 पाय. बरं, बट डिस्टन्स एक्स असेल बरं का, म्हणजे एखादं छोटूस एक्स डिस्टन्स असेल तर मग फेज डिफरन्स किती? त्याला आपण काय म्हणतो? फाय. क्लिअर आहे? आणि मग इथून फॉर्म्युला येतो बच्चा, फाय इज इक्वल टू, बघ ना 2 पाय, बघ ना हा फाय इज इक्वल टू, हा लॅम्बडा खाली जातो ना, सो 2 पाय अपॉन लॅम्बडा इंटू एक्स. हे त्यांच्यासाठी ज्यांना कॉन्सेप्ट कळाली नसेल, रिव्हिजन. हे झालं डिस्टन्सच्या बाबतीत. प्यारे बच्चो, सेम स्टोरी कोणासाठी? हे बघ ही वेव, हे बघ हा लॅम्बडा बेटा. क्लिअर आहे? लॅम्बडा. अच्छा, व्हेरी सॉरी, नॉट लॅम्बडा. मी डिस्टन्सच्या ऐवजी आता टाइम घेतो. तर एका सायकल साठी लागणारा टाइम किती आहे बेटा? कॅपिटल टी. राईट? अच्छा, मग आता मी इथं डिस्टन्सच्या ऐवजी इथं घेतो टाइम आणि इथं घेतो बेटा फेज डिफरन्स. ओके, अर्थात फेज डिफरन्स 2 पायाचे. ठीक आहे ना? लॅम्बडा साठी 2 पाय, टी साठी पण 2 पाय. फक्त हिशोब मी कॉलम असा करतो. ओके, कारण क्वेश्चन मध्ये काय म्हटलं तुम्हाला, व्हॉट इज द फेज डिफरन्स, राईट? सो बच्चा वन्स अगेन, टाइम कॅपिटल टी आहे तर फेज ऑफ 2 पाय किंवा फेज डिफरन्स ऑफ 2 पाय. क्लिअर आहे? जो विषय लॅम्बडासाठी डिस्टन्सच्या टर्म्स मध्ये, फक्त मी इथे टाइमच्या टर्म्स मध्ये दिलं की एक सायकल कंप्लीट करायला लागणारा टाइम टी आहे आणि त्याच्यामध्ये फेज किती होती बच्चा? 2 पाय. मग मला सांग, जर का टाइम डेल्टा टी असेल, टाइम इंटरवल दिलेला असेल तुला, इन्स्टंटेनियस टाइम दिलेला असेल, तर फेज डिफरन्स किती? फाय. सो बच्चा वन्स अगेन, फाय इज इक्वल टू, बघ ना, फाय इज इक्वल टू हा 2 पाय बाय कैपिटल टी इंटू डेल्टा टी. आर यू ऑल एग्री? आर यू क्लिअर विथ द टू कॉन्सेप्ट्स? स्क्रीनशॉट घ्या. तुमच्यापैकी प्रत्येकाला हे समजलंय का? आधी मला यस टाईप करा रिप्लाय मध्ये. तो बेटा बघ, लक्ष दे, हा टेबल वापरतो मी टाइम वाला. ठीक आहे? बघ आता लक्ष दे, ही दोनदा तीनदा प्रॅक्टिस करायची, कायम हे लक्षात राहील तुझ्या म्हणजे. ठीक आहे? बघ लक्ष दे आता, दिस इज द कन्सेप्ट. एका सायकल मध्ये टाइम पिरियड कॅपिटल टी, फेज 2 पाय. तर मग व्हाट विल बी फेज फॉर डेल्टा टी? 2 पाई बाय टी इंटू डेल्टा टी. फॉर्मूला को यूज किया जाए. सो फाई इज इक्वल टू 2 पाई बाय कैपिटल टी इंटू डेल्टा टी. कैपिटल टी आहे का? नाहीये सर, बट आय हॅव फ्रिक्वेन्सी. सो बच्चा मी असं म्हणू का, च्यू पाय 1 बाय टी ला एफ लिहू का? येस सर. इंटू डेल्टा टी, बाकी आय हॅव एव्हरीथिंग. कम ऑन, च्यू पाय फ्रिक्वेन्सी हे बघ 500 आणि डेल्टा टी त्याने दिलता 10 ची पॉवर -3. फिनिश इज इक्वल टू 500 गुणिले 2 किती झाले? 1000. म्हणजे बाल मित्रांनो मी असं लिहू का, गुणिले 10 ची पॉवर 3 ही 10 ची पॉवर -3 डिश क्या 10 ची पॉवर 0 होईल म्हणजेच 1. सो फायनल आंसर इज पाय. फेज इज ऑलवेज इन रेडियन. स्क्रीनशॉट लिया जाए. डन. हे झालं फर्स्ट. आता सेकंड वन. एफ दिला, व्ही दिला आणि सेकंड मला काय म्हणतात वाच बरं, व्हॉट विल बी स्मॉलेस्ट डिस्टन्स? व्हॉट विल बी स्मॉलेस्ट डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स विच आर 45 डिग्री आउट ऑफ फेज? सो बच्चा सेकंड मध्ये
व्हॉट विल बी स्मॉलेस्ट डिस्टन्स, म्हणजे बच्चा ते म्हणतात की एक्स किती असेल वेन फेज इज 45, वेन दोघांमधला जो फेज डिफरन्स आहे 45, अच्छा असं लिहू 45 डिग्री. अँगल इज ऑलवेज इन रेडियन, क्लास 11 पासून शिकत आले तुम्ही, नेहमी लक्षात ठेवा. सो 45 ला काय लिहू बच्चा, π/4. चलो शुरू किया जाए. सो बाल मित्रांनो, फॉर्म्युला कौन सा यूज किया जाए, आपला रेग्युलर फॉर्म्युला राहू. फाय इज इक्वल टू 2π/λ इंटू एक्स, जो मी आता दिला होता. बट बेटा लॅमडा आहे का, नाहीये. हा माझा स्टँडर्ड फॉर्म्युला जरूर आहे, बट लॅमडा नाहीये. तो क्या लॅमडा को निकाला जाए, हे बघ फाय आहे π/4, 2π, ओके सर. लॅमडाला काढावं लागेल. ओके सर, व्हेरी इझी. वी नो वेलॉसिटी इज एफ लॅमडा. फ्रॉम हिअर बाल मित्रांनो, लॅमडा विल बी v/f, जो आपण काढला होता, बट मी पण विसरलो, तुम्ही पण विसरले. सो फिर से निकाला जाए सर. 350 भागिले वेलॉसिटी किती बच्चा, क्या हुआ, 500, नाही, ठीक ठीक झालं. सो लॅमडा विल बी 5 9 35 आणि 5 सरचा पाडा, 5 7 35, 5 10 50, 7/10, 0.7 लिखा जाए. चल राहू द्याला असंच ठेवू, 7/10. उचला, इथे टाकून देऊया आता आपण सगळे. 5 इज π/4, ओके सर. 2 पाय, लॅमडाला 0.7 मीटर्स लिहू, 0.7 इंटू एक्स, डिस्काउंट पाय गेला, 0.7 वरती येईल. सो एक्स विल बी 0.7 वरती येईल, ओके. आणि हा 2 इथं खाली जाईल, 4 दुने 8, विच इज इक्वल टू, समजते ना, 0.7 वरती गेला, 2 खाली आला. सो 0.0 आज झाले 70 होईल ना, 0 टाकल्याच्या नंतर 70, 8 9 72, भागणे जाणार 64, 60, 8 56, बस झालं पोटापुरतं मीटर. स्क्रीनशॉट लिया जाए. बाल मित्रांनो, 5वा क्वेश्चन आपल्याला सांगतो की इक्वेशन ऑफ द ट्रान्सफर्स वेव्ह. ट्रान्सफर्स म्हटलं काय आठवलं पाहिजे, वेव्ह चाललेली असेल तर पार्टिकल डान्स करतोय परपेंडिक्युलर. इज, दिस इज द इक्वेशन इन सीजीएस युनिट्स. बेटा देताना सीजीएस मध्ये दिलंय आणि म्हणतायत वेवलेंथ, फ्रिक्वेन्सी आणि वेलोसिटी या साय मध्ये काढा. ठीक आहे. सो क्या किया जाए सर. बेटा लक्ष दे, जे गिव्हन इक्वेशन आहे ए साइन 2π छोटा टी बाय मोठा टी माइनस एक्स बाय लॅम्बडा, कॅन आय से कंपेअर विथ आपलं इक्वेशन y इज इक्वल टू ए साइन 2π छोटा टी बाय मोठा टी माइनस एक्स बाय लॅम्बडा. आयतं भेटलं आपल्याला, जसंच्या तसं, डोक्याला त्रासच नाही. सो कंपेयर किया जाए प्यारे बच्चों, ए विल बी 2 मीटर, नहीं सेंटीमीटर. दे हैव गिवन एवरीथिंग इन द सीजीएस यूनिट सेंटीमीटर, बट वी वांट बच्चा एवरीथिंग इन द एसआय यूनिट. दॅट्स वाय प्यारे बच्चों याला कन्वर्ट करावं लागेल, 2 गुणिले 10 ची पॉवर -2 मीटर. हॅपी, अच्छा. बर, हे झालं ए चा विषय. 2π छोटा टी बाय मोठा टी, सोबतचा हा टाइम पिरियड आहे. सो टी इज इक्वल टू 0.02. टाइम कशात असतो, दोन्ही सिस्टम मध्ये सेकंड मध्येच आहे, एसआय मध्ये पण आणि सीजीएस मध्ये पण. सो टेन्शनच नाही, टाइमचा विषय संपला. मायनस एक्स बाय लॅम्बडा, ओके. सोबतचा लॅम्बडा इज 40, लॅम्बडा इज 40 मीटर्स, नाही सर सेंटीमीटर, कारण की त्यांनी देताना सीजीएस मध्ये दिलं होतं. मग आपण काय करणार, 40 गुणिले 10 ची पॉवर काय -2 मीटर झालं. मग आता वेवलेंथ इज लॅम्बडा, ठीक आहे, मांडली ना आपण. -2 हवं तर अजून असं करू शकता तुम्ही, 0.4 2 घर मागे जा मीटर, आला लॅम्बडा एसआय मध्ये. सर वी वॉन्ट फ्रिक्वेन्सी, सो वी हॅव गॉट बेटा रिलेशन व्ही इज इक्वल टू एफ लॅम्बडा. माझ्याकडे कोण आहे, नाही लॅम्बडा आहे आणि टी आहे. सो मला काय करावं लागेल, ह्या फॉर्म्युला असं वापरावं लागेल बच्चा, लॅम्बडा अपॉन टी. सो लॅम्बडा विल बी व्ही टी, ओके. अच्छा, लॅम्बडा आणि टी आहे ना बेटा, लॅम्बडा आणि टी आहे. सो व्ही निघेल मला, अरे कळतंय ना, एफ इज 1/t. लॅम्बडा आणि टी दोन गोष्टी आहेत नाही काय, लॅम्बडा आणि टी. सो लॅम्बडा इज 0.4 भागिले टी इज 0.02.
0.02 which is equal to मोकळं करू याला. खालून 2 घर पुढे जा. So वरती 2 घर पुढे जा. बघ 0.4 झाला. 4 अजून एक घर 40. खाली 2 घर 2. So बच्चा 20. So velocity आली 20 मीटर पर सेकंड. झालं. ठीक आहे, वेलॉसिटी पाहिजे होती. मिल गई सर. वेवलेंथ येस सर. खाली काय राहिलं आता? वेलॉसिटी आली, वेवलेंथ आली, खाली फ्रिक्वेन्सी. अच्छा, मग आता काय अवघड आहे? व्ही इज एफ लॅम्बडा. सो बेटा कॅन आय राईट फ्रिक्वेन्सी इज व्ही बाय लॅम्बडा. व्ही इज 20, लॅम्बडा इज 0.4. ओके, सो विच इज इक्वल टू कॅन आय से 20चा 200 करतो, 0.4चा 4 करतो, एक तर पुढे जाऊ. विच इज इक्वल टू 50 हर्ट्स. क्लिअर आहे? सो मजा आली आजच्या लेक्चरला. अरे ऐसा नो बेटा, frequency is 50 hertz. स्क्रीनशॉट लिया जाए. And today we will stop here.